जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करून क्रांतिसिंह नाना पाटील चौक विश्रामबाग ते कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या विजयनगर येथील प्रशासकीय इमारतीतील कार्यालयावर मोठमोठ्या घोषणा देऊन पायी मोर्चा काढणाऱ्या आंदोलकावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार फेडरेशन C2 महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हनुमंत दत्तात्रय कोळी राहणार डपळापूर, भरमा लगमाननार कांबळे राहणार इचलकरंजी, शिवाजी महादेव मगदूम राहणार कागल, उमेश दिनकरराव देशमुख राहणार सांगली आणि रेहाना रफिक शेख राहणार सांगली यांनी 800 ते 900 लोक एकत्रित जमून राज्यातील बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांकरिता 23 सप्टेंबर रोजी दुपारी 5:45 ते सायंकाळी 5:30 वाजण्याच्या दरम्यान क्रांतिसिंह नाना पाटील चौक विश्रामबाग ते कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रशासकीय इमारत विजयनगर येथील कार्यालय असा मोठमोठ्या घोषणा देऊन पायी मोर्चा काढला। तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी लागू केलेले निर्बंध तथा बंदी आदेशाचा भंग केला म्हणून विश्रामबाग पोलीस ठाण्यात या आंदोलकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।